नमस्कार. 1950च्या दशकामध्ये घाऱ्या गानू नावाचं एक प्रस्थ रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुख गावामध्ये निर्माण झालेलं होतं किंवा आकाराला आलेलं होतं. आणि हे असं आकाराला आलेलं भलं मोठं व्यक्तिमत्व म्हणजे घाऱ्या गानूने वयाच्या 24व्या वर्षापासून 40व्या वर्षापर्यंत जे अथक अशी मेहनत घेतली होती, वेगवेगळ्या विचारांची कास धरून यश अपयश याचा फारसा विचार न करता ज्या नवीन वाटा चोखाळल्या होत्या आणि त्याच्यातून मिळालेल्या यशामुळे घाऱ्या गानू आज एवढा प्रस्थापित झालेला होता. सुरुवातीला जेमतेम 5-7 म्हशींचा ऐवज घेऊन या घाऱ्या गानूने वयाच्या 24व्या वर्षी देवरुखामध्ये दुधाचा धंदा सुरू केला आणि 40शी गाठेपर्यंत त्याच्या गोठ्यामध्ये 50 पेक्षा थोडी अधिक जनावरं म्हणजे म्हशी होत्या. हे सगळं घाऱ्या गानूला काही फुकटचं मिळालेलं नव्हतं, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रयत्नांची कास धरून हे यश घाऱ्या गानूने ओढत आपल्या अंगणामध्ये आणलेलं होतं. बरं, एवढ्या मोठ्या यशाने हुरळून जाईल तर तो घाऱ्या गानू कसला? त्यामुळे घाऱ्या गानूकडे बघूनही हा माणूस किंवा ही आसामी एवढी मोठी असेल असं नवख्या माणसाला कधी जाणवतही नसे. पण देवरुखामध्ये जे जे लोक या घाऱ्या गानूच्या संपर्कामध्ये आले, त्यांना या घाऱ्या गानूच्या व्यक्तिमत्वातला एक एक गुण वेळोवेळी जाणवलेला होता. आता दुधासारख्या नाशिवंत मालाचा धंदा म्हणजे सुळावरची पोळी. पण ही सुळावरची पोळी सुळावरून उतरवून आपल्या ताटामध्ये वाढून घेण्याची किमया या घाऱ्या गानूने घडवलेली होती. आणि त्याचं कारण एकच, की त्यावेळेला देवरुखातले लोक घाऱ्या गानूच्या कडून आलेल्या दुधाबद्दल एकच गोष्ट सांगत असत, की घाऱ्या गानूकडचं दूध म्हणजे त्या दुधाचा आपल्या कपाळाला टिळा लावता येतो. हे सगळं यश एका बाजूला असंच वाढत जात असताना, त्याचबरोबर घाऱ्या गानूच्या यशामुळे दुखावलेले अनेक जण देवरुखामध्ये होते. घाऱ्या गानूने आपला दुधाचा धंदा सुरू करायच्या आधी तिथे खासनीस आणि सुर्वे नावाचे 2 सद्गृहस्थ म्हणावे असे दुधाच्या धंद्यामध्ये होते. आणि त्यांच्याकडे कोणाकडे 5 तर कोणाकडे 10 अशा म्हशी होत्या. आणि त्या 5-10 म्हशींच्या जीवावर हे आपला दुधाचा धंदा रेटत होते. पण घाऱ्या गानूने एकदा या दुधाच्या धंद्यामध्ये पाऊल टाकल्यानंतर आणि त्याला यशामागून यश मिळत गेल्यानंतर आणि एक आसामी इथपर्यंत या घाऱ्या गानूची प्रगती झाल्यानंतर साहजिकच हे सुर्वे आणि खासनीस यांच्या धंद्याचे हळूहळू 12 वाजायला लागले. आणि आपल्यामध्ये सुधारणा करू, आपण घाऱ्या गानूकडे खुल्या दिलाने जाऊन त्याच्या यशाचं इंगित विचारू, असं मोकळेपणाचं धोरण न अवलंबता केवळ घाऱ्या गानू मोठा झाला म्हणून 4 चौघामध्ये जिथे कुठे त्याची निंदा नालस्ती करता येईल तेवढे करण्याचं कष्ट मात्र हे खासनीस आणि दुसरे सुर्वे वेळ परत्वे घेत होते. घाऱ्या गानू असत पायऱ्या मागून पायऱ्या चढत होता. आणि सुर्वे नावाचे त्यावेळचे दुसरे जे दुधाचे धंदा करणारे इसम होते, त्यांना मग दिवसेंदिवस स्वतःबद्दल खजीलपणा वाटायला लागला. आणि या घाऱ्या गानूचा काहीतरी करून बंदोबस्त केला पाहिजे असं कुठेतरी त्यांच्या मनामध्ये यायला लागलं. पण बंदोबस्त कसा करायचा हे काही त्यांना त्याचा मार्ग मिळत नव्हता. आता या घाऱ्या गानू बद्दलच्या 2 वेगळ्या कथा याआधी या चॅनलवरनं मी आपल्याला सांगितलेल्या आहेत. आणि आपल्याला त्या कथा ऐकायच्या असतील तर त्या कथांच्या लिंक खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्यासाठी दिलेल्या आहेत. एकदा हे सुर्वे नावाचे दुधाच्या धंद्यामध्ये घाऱ्या गानूच्या बरोबरीने काम करणारे जे होते, त्यांचे एक मित्र होते पात्रे म्हणून कोल्हापुरामध्ये. तर या पात्रांच्या मुलीच्या लग्नाला म्हणून एकदा हे सुर्वे
देवरुखातून उठून कोल्हापुरामध्ये गेले. पात्र्यांच्या मुलीचं लग्न यथासांग पार पडलं. पात्रेने या आलेल्या सुरव्यांचे आपल्या मित्राचे चांगले बडदास्त ठेवलेले होते आणि एकदा मुलीची पाठवणी झाल्यानंतर राहा हो अजून 2 दिवस असा आग्रह करून या पात्रे वकिलाने या सुरव्यांना आपल्या घरी ठेवून घेतलेलं होतं. आता लग्नाची जी काही धावपळ होती ती सगळी संपून गेली होती आणि त्यामुळे लग्नानंतरचे 2 दिवस जेव्हा या सुरव्यांचा या पात्रे वकिलांकडे मुक्काम होता, तेव्हा त्या दोघांना सुख-दुःखाच्या गप्पा मारायला, आपल्या आठवणींना उजाळा द्यायला पुरेसा मोकळा वेळ मिळाला होता आणि या गप्पांच्या ओघामध्ये जेव्हा एकमेकांच्या व्यवसायाबद्दल एकमेकांनी चौकशी केली, तेव्हा एकंदर सुरव्यांची परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे आणि त्याला घाऱ्या घालू हे कारण आहे, हे सुरव्यांच्या तोंडून पात्रे वकिलांना कळलं. मग पात्रे वकिलांनी त्यावरती आपलं मत मांडलं आणि ते असं होतं, की म्हणाले, की "हे बघा, देवरुख सारख्या छोट्या गावामध्ये दुधाचा धंदा करून माणूस किती मोठा होऊ शकतो, याचे आडाखे तुम्ही किंवा मी बांधू शकतो. पण तुम्ही जे या घाऱ्या गानूंचं वर्णन करताय, त्याच्यामध्ये या कोष्टकाला छेद देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत आणि त्यामुळे मला पक्की शंका येते, की दुधाचा धंदा हा घाऱ्या गानूंचा दाखवायचा धंदा किंवा दाखवायचे दात आहेत आणि त्याच्या मागे काहीतरी चोरी, चपाटी, लबाडीचा धंदा हे घाऱ्या घालून नक्की करत असणार आणि त्याबद्दल कोल्हापुरामध्ये इथे बसून मी तुम्हाला खात्रीने सांगतो." हे ऐकल्यानंतर सुर्वे दूधवाल्यांच्या मनामध्ये जी ठसठस होती, त्याला कुठेतरी फुंकर घातली गेली आणि मग त्याच ओघामध्ये त्याने विचारलं, की "अहो, चोरी, चपाटी, लांडी-लबाडीचा धंदा जरी करायचा म्हटला, तरी देवरुखामध्ये असं काय मोठं त्याला वैभव प्राप्त होणार किंवा असा धंदा आधी देवरुखामध्ये चालणारच नाही." त्यावर मग पात्रे वकिलाने गेल्या 15-17 वर्षातला आपला वकिलीचा अनुभव या सुर्वेना सांगितला आणि सांगितलं, की स्वातंत्र्यानंतर सगळं जग आणि आपला देश आणि आपला प्रदेशही बदलायला लागलेला आहे. गेल्या 10-12 वर्षामध्ये आमच्या कोल्हापुरापासून 20-22, 25 किलोमीटरवर जे घनदाट जंगलं आहेत आणि अगदी गगनबावड्यापर्यंतचा जो प्रदेश आहे, तिथे काही लोकांनी चुपचापपणे कोणाला न कळता अफूची लागवड सुरू केलेली आहे आणि या अफूला आता खालच्या गोव्यामध्ये खूप मोठी मागणी आहे. त्यामुळे हे शेतकरी चोरी-चोरीने, गुपचूपपणे अफूची लागवड करतात आणि त्याचं तयार झालेलं पीक घाट उतरून खाली गोव्यामध्ये नेऊन विकतात आणि माझ्या नजरेसमोर असे बरेच लोकं या अफूच्या शेतीने गेल्या काही वर्षामध्ये गब्बर झालेले आहेत. सुर्वे वकिलांना हे मनामध्ये पटत नव्हतं, पण त्याचबरोबर ज्या तडफेने आणि विश्वासाने त्यांच्या समोर बसलेले त्यांचे मित्र, पात्रे वकील सांगत होते, त्यामुळे असं काहीतरी असू शकतं, अशी धारणा या सुर्व्यांची व्हायला लागली. मग या पात्रे वकिलांनी सांगितलं, की माझा सुद्धा वकिलीतला अर्धा पैसा हा या अफूच्या केस लढवण्यामधनंच मला मिळतो. कारण त्या लोकांकडे बक्कळ पैसा असतो. त्यामुळे नेहमीच्या 50च्या जागी मी या लोकांना ₹200 फी सांगितली, तरी ते हसत-हसत देतात आणि मग माझ्या बुद्धिकौशल्याने काहीतरी खुसपट, काहीतरी कुचकामी बाजू एखादी काढून मी त्यांच्या केसेस सोडवून आणतो. 2 दिवसाचा पाहुणचार घेऊन आणि मनामध्ये हे विष घेऊन सुर्वे कोल्हापुरातून देवरुखामध्ये आले आणि 2-4 दिवसांनी मग आपले व्यवसाय बंधू ज्यांचाही धंदा दिवसेंदिवस खाली-खाली होत चालला होता, त्या खासनीसाना त्यांनी गाठलं आणि पात्रे वकिलांनी जे काही सांगितलं ते या दोघांनी
एकत्र बसून त्याच्यावरती विचार केला आणि दोघांनाही ते पटलं की बहुतेक हा घाऱ्या गानू अफूची लागवड करत असणार. त्याच्याशिवाय एवढा पैसा, एवढी लक्ष्मी त्याच्या घरी पाणी भरणं शक्य नाही. आता पात्रे वकिलांच्या बरोबर गप्पामध्ये मग असं काही असेल तर समोरच्या माणसाला काय करता येतं याची माहितीही सुर्व्यानी काढून आणलेली होती आणि त्यामुळे पात्र्यांनी सांगितलेल्या घटनेचा किंवा त्यांच्या अनुभवाचा आधार घेऊन मग या खासनीस आणि सुर्व्याने आपापसात गुळपीट केलं. एक म्हणावा असा चांगला प्लॅन तयार केला आणि एके दिवशी दोघेही जण उठून देवरुखातून निघाले आणि थेट रत्नागिरीला जाऊन त्यांनी रत्नागिरीच्या कलेक्टरचं ऑफिस गाठलं. त्यावेळेला परुळेकर नावाचे कलेक्टर जे खमके आणि उमदे होते ते कोल्हापुरात रत्नागिरीमध्ये कलेक्टरचा कारभार बघत होते. आता या दोघांनी म्हणजे सुर्वे आणि खासनीसाने तिथे गेल्यानंतर एक चांगला अर्ज लिहिला आणि त्या अर्जामध्ये कलेक्टर महोदयांना अशी विनंती केली की आमच्या गावामध्ये घाऱ्या गानू नावाचा एक सदस्य आहे. म्हणायला तो दुधाचा धंदा करतो, पण एकंदर त्याचं वैभव, अरेरावी आणि एकंदर रुबाब बघता तो अफूची शेती करत असावा अशी आम्हाला शंका आहे. असं म्हणून खाली दोघांनी सह्या करून तो अर्जाचा कागद कलेक्टरच्या ऑफिसमध्ये नेऊन दिला आणि मग रत्नागिरीहून गाडी पकडून देवरुखाला परत आले. सरकारी कचेरीत कलेक्टरांच्या ऑफिसमध्ये गेलेला तो अर्ज पुढचे 2-3 आठवडे धूळ खात पडला होता. पण अचानक कलेक्टर कचेरीमध्ये काम करणाऱ्या वैद्य नावाच्या एका कारकुनांच्या नजरेखाली तो आला आणि त्याच्यामध्ये जे काही दडलेलं आहे त्याची धग या वैद्यांना लागली. त्यांनी वरपासून खालपर्यंत 5-10 वेळा तो अर्ज वाचला. कारण त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा एकंदर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अफूच्या लागवडीची माहिती देणारा पहिला अर्ज कलेक्टरच्या कचेरीमध्ये दाखल झालेला होता. आता एवढा मोठा अर्ज त्याचा फारसा गवगवा करता कामा नये हे भान त्या वैद्यांना होतं आणि म्हणून त्याने 2-4 दिवसामध्ये कलेक्टर साहेबांची वेळ मागून घेतली आणि त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये आपल्याकडे आलेला तो अर्ज कलेक्टर साहेबांच्या समोर ठेवला. अफूच्या लागवडीबद्दल आलेला तो अर्ज बघून कलेक्टर साहेब सुद्धा थोडेसे निराश आणि थोडेसे हादरले. मग त्याने विचारलं की आपल्याकडे जी यंत्रणा आहे त्याच्यामध्ये या अफूच्या लागवडीची चौकशी करणारा किंवा त्याला पायबंद घालणारा असा काही विभाग आहे का? त्याच्यावर मग पुढच्या 2-4 दिवसामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या एसपीने कलेक्टर साहेबांची म्हणजे परुळेकरांची भेट घेऊन त्यांना सांगितलं की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अफूच्या लागवडीचं प्रकरण अजून काही उघडकीस कुठे आलेलं नाही आणि त्यामुळे अफूच्या लागवडीवर नियंत्रण किंवा कायद्याची अंमलबजावणी करणारा असा जो अंमली पदार्थ विरोधी एक कक्ष असतो त्याची स्थापना रत्नागिरी जिल्ह्यातल्या पोलीस दलामध्ये काही अजून झालेली नाही. मग गप्पांच्या ओघामध्ये या एसपीने परुळकरांना सांगितलं की वरच्या बाजूला लागून जो कोल्हापूर जिल्हा आहे त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असं अंमली पदार्थ विरोधी एक पथक कार्यरत आहे. त्याच्यानंतर मग परुळेकरांनी या सगळ्या बाबींची एकंदर धग आणि तीव्रता लक्षात घेऊन ताबडतोब आपले कारकून वैद्य आणि रत्नागिरी जिल्ह्याचे एसपी म्हणजे पोलीस सुप्रिटेंडेंट यांना एक स्पेशल खलिता देऊन कोल्हापूरच्या कलेक्टरकडे पाठवून दिलं आणि तिथे अंमली पदार्थ विरोधी ज्या कारवाया होतात त्याचा कक्ष त्याची एकंदर कार्यप्रणाली पुरती जाणून घ्या असं सांगून या दोघांना तातडीने कोल्हापूरला रवाना केलं. रत्नागिरीचे एसपी आणि वैद्य कारकून हे कोल्हापुरातल्या कलेक्टर ऑफिसमध्ये गेले. कलेक्टर साहेबांनी
इथल्या कलेक्टरचा म्हणजे परुळेकरांचा जे पत्र होतं ते पाहिलं आणि मग आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यावेळेला अंमली पदार्थ विरोधी अभियान किंवा जे कक्ष पोलीस डिपार्टमेंटमध्ये होतं त्यांच्याकडे यांची रवानगी केली. कोल्हापूर जिल्हा अंमली पदार्थ विरोधी जे पथक होतं त्याचं नेतृत्व त्यावेळेला निमकर नावाचे एक इन्स्पेक्टर करत होते. या दोघांनी इस्पिनी आणि वैद्य कारकुनाने या निमकरांची भेट घेतली. आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा चोरी छुपे कुठे कुठे या अफूच्या लागवडीची सुरुवात झालेली आहे, अशी आपल्या मनातली शंका या निमकरांकडे या दोघांनी व्यक्त केली आणि मग कलेक्टर साहेबांची कोल्हापूरच्या विशेष परवानगी घेऊन आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असा एक कक्ष उघडण्यासाठी आणि त्याला मार्गदर्शन करण्यासाठी या निमकर साहेबांना पाठवा अशी विनंती या वैद्य आणि रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकाने कोल्हापूरच्या कलेक्टरला केली. कलेक्टरने सुद्धा निमकरांना तातडीने रवाना केलं रत्नागिरीला. निमकरांना घेऊन हे दोघे जण रत्नागिरीच्या कलेक्टर ऑफिसमध्ये आले. मग कलेक्टर, एसपी, वैद्य आणि हे निमकर यांची एक बैठक झाली आणि मग निमकरांनी सांगितलं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या अंमली पदार्थाच्या विरोधामध्ये मी धडाक्याने कारवाई आणि कामकाज केलेलं आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्हाला असा जर काही प्रसंग असेल तर त्यासाठी मदत करायला मी तयार आहे. पुढच्या 2-4 दिवसामध्ये एकंदर या पथकाची जुळणी करायचा विचार पक्का झाला आणि या अंमली पदार्थाबाबतचा पहिला अर्ज जो कलेक्टर ऑफिसमध्ये दाखल झालेला होता, तो घेऊन त्याच्या भोवतीच आपलं जाळं विणायचं असा एकंदर कयास आणि मार्ग या निमकरांनी सुरू केलं. आपल्या कार्यकक्षेमध्ये आपला अनुभव जमा घेऊन आणि परुळेकर कलेक्टरांचे आशीर्वाद घेऊन मग हे निमकर थेट रत्नागिरीहून निघून देवरुखामध्ये दाखल झाले. सुरुवातीचे 2-4 दिवस त्याने इकडून तिकडून अशा बातम्या जमा केल्या आणि घाऱ्या गानूचं एकंदर जे वैभव आहे त्याची थोडीशी पोलिसी पद्धतीने चौकशी करायला सुरुवात केली. त्याच वेळेला त्यांच्या कानावर असं आलं की घाऱ्या गानू हा दिलखुलास माणूस आहे. अडीअडचणीला पाहिजे तितके पैसे देतो. पैसे परत दिले नाही तरी तगादा लावत नाही. आता या घाऱ्या गानूने आपलं नवीन घर बांधायला घेतलेलं आहे आणि 2च वर्षापूर्वी घाऱ्या गानूने आपल्या चुलत बहिणीच्या लग्नामध्ये डोळे दिपवेल असा लग्न समारंभ घडवून आणला आणि त्याचा सगळा खर्च या घाऱ्या गानूनीच उचललेला आहे. निमकरांच्या डोक्यामध्ये तेच होतं की कोल्हापुरातून देवरुखामध्ये आल्यानंतर या देवरुख सारख्या छोट्या गावामध्ये दुधाचा धंदा करून करून माणूस किती पैसे कमवेल याचं त्यांचं स्वतःचं एक गणित होतं आणि घाऱ्या गानूची एकंदर परिस्थिती या सगळ्या बाबींना छेद देणारी होती. त्यामुळे घाऱ्या गानू काहीतरी गफलत करतो हे नेमकरांना पुढच्या 2-4 दिवसामध्ये पक्क पटलं आणि मग एक दिवस आपल्या अधिकारामध्ये सर्च वॉरंट काढून हे निमकर आणि देवरुखातल्या पोलीस चौकीतले 2 पोलीस असे या घाऱ्या गानूकडे दाखल झाले. त्यावेळेला घाऱ्या गानू आपला व्यवसाय व्यवस्थितपणे सांभाळत होते आणि आपल्या व्यवसायामध्ये वाढ कशी करता येईल, लोकांना अधिक चांगल्या पद्धतीचं दूध कसं देता येईल याबद्दल अनेक विचारचक्र घाऱ्या गानूंच्या मनामध्ये सातत्याने घुमत होती आणि घाऱ्या गानू आपल्या म्हशींची म्हणजे ज्याच्यावर एका अर्थाने आपलं पोट अवलंबून आहे त्या आपल्या लक्ष्मीची कशी काळजी घेतात किंवा कशी काळजी घेता येईल याच्यातले 2-4 प्रसंग आमच्या देवरुखातल्या लोकांनी त्यावेळेला बघितले होते. 6-8 महिन्यापूर्वी देवरुखामध्ये अचानक भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सुरू झाला आणि अशी 5-10 कुत्रे जो दिसेल त्याचा चावा घेत सुटलेले होते.
लोकांनी या भटक्या कुत्र्यांच्या वर आपापल्या पद्धतीने दगडधोंडे टाकून त्यातल्या 2-4 कुत्र्यांना जायबंदी आणि 1-2 कुत्र्यांना ठार मारलेलं होतं. पण असेच एकदा ही भटक्या कुत्र्यांची फौज वास काढत भुंकत जिथे आमच्या घाऱ्या गानूचं सगळा दुधाचा व्यवसाय गोठे होते तिथपर्यंत आले आणि बघता बघता 2-4 म्हशींना चावा घेऊन हे कुत्रे निघून गेले. एकंदर झाल्या प्रकाराने आमचे घाऱ्या गानू, त्यांचे 2 नोकर शिवराम आणि दादूस दोघेही हबकून गेले होते आणि मग तातडीने दुसऱ्या दिवशी घाऱ्या गानूने आपल्या 2.5-3 एकराचं जे सगळं गोठ्याचं, धंद्याचं, व्यवसायाचं आवार क्षेत्र पसरलेलं होतं, त्याला चारी बाजूनी पक्क कुंपण घालून ठेवलं आणि मग भटक्या कुत्र्यांपासून आतमध्ये असणाऱ्या जनावरांना याच्या पुढे कधीही धोका होणार नाही, अशी तजवीज करून टाकलेली होती. तसंच या मशीनसाठी एकदा भिल्लांच्या तांड्यावर चिपळुणातल्यामध्ये जाऊन या घाऱ्या गणूने 2 रेडे आणलेले होते आणि त्यापैकी एक रेडा अतिशय मवाळ आणि सांगितल्या कामाचा धनी होता. पण दुसरा जो घाऱ्या गानूंचा आवडता रेडा होता आणि त्याचं नाव घाऱ्या गानूंनी ठेवलेलं होतं वाघ्या. कारण दगडाची छाती आणि हत्तीचं बळ असलेला तो रेडा होता. कुणा म्हणता कुणाला तो ऐकत नसे. त्याचे डोळे सतत लालबुंद असत आणि एखादा परका माणूस त्याच्या आसपासही घोटाळताना दिसला तर हा रेडा म्हणजे घाऱ्या घालूनचा वाघ्या त्याच्यावर आपली शिंग रोखून मागे पडत असे. त्या माणसाने कितीही धूम ठोकली तरी आपल्या शिंगाचे 2-4 फटकारे त्या पळणाऱ्या माणसाला लावल्याशिवाय हा वाघ्या कधी गप्प बसत नसे. आणि सबंध दुधाच्या धंद्यामध्ये काम करणारी जी 40-50 माणसं होती त्यापैकी एकालाही हा वाघ्या रेडा जुमानत नसे आणि तो फक्त घाऱ्या गानूचं ऐकत असे. घाऱ्या गानू लांबून येताना जरी दिसले तरी गुपचूप एका जागी उभं राहण्याचं तंत्र मंत्र या वाघ्याचं होतं. बाकीच्या लोकांना धाब्यावर बसवणारा हा वाघ्या रेडा घाऱ्या गानूला बघून मात्र मांजरासारखा निमूट बसून राहत असे. निमकर साहेबांनी घाऱ्या गानूकडे आल्या आल्या घाऱ्या गानूंना फैलावर घ्यायला सुरुवात केली आणि त्यांना पहिल्याच फटक्यामध्ये सांगून टाकलं की मी कोल्हापुरातला अंमली पदार्थ विरोधी पथकाचा प्रमुख आहे आणि तुमच्या या सगळ्या धंद्याची चौकशी किंवा पाहणी सर्च वॉरंट घेऊन मी तुमच्याकडे आलेला आहे. आपल्या आवारामध्ये अफूची शेती होते असा आपल्यावरती आरोप आहे. हीच गोष्ट खरं तर घाऱ्या गानूंच्या धावा दणाणून टाकायला पुरेशी होती. हे ऐकता ऐकता आपल्या पायाखालची जमीन हादरल्याचा भास घाऱ्या गानूंना झाला. आत्तापर्यंत देवरुखामध्ये सचोटीने धंदा करून घाम गाळून आपण नाव कमावलं. आता हे निमकर साहेब म्हणतायत त्याच्याप्रमाणे अफूची शेती करायचा विचारही आजपर्यंत आपल्या मनाला कधी शिवलेला नाही. हे सगळं मनामध्ये विचार करत असताना त्याच अगतिकतेतून मग घाऱ्या गानूंनी निमकरांची विनवणी सुरू केली की साहेब तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिलेली आहे. अहो या अफूचं नावही मी गेल्या कित्येक वर्षात ऐकलेलं नाही. त्याची शेती मी कुठेही करत नाही आणि हे जे काही माझं वैभव किंवा तुम्ही मला कमावलेला पैसा म्हणून मगाचपासून जे हिणवताय ती माझ्या घरची मेहनतीने आलेली लक्ष्मी आहे. घाऱ्या गानूने आधी काकुळतीने मग व्याकुळपणे मग समजावणीच्या स्वरात निमकर साहेबांच्या समोर अनेकानेक पद्धतीने आपलं म्हणणं मांडलं. पण निमकर साहेब काही ऐकायला तयार नव्हते आणि शेवटी निमकर साहेबाने आपल्या
जवळच्या बॅगेमधून ते सर्च वॉरंट काढलं. आपलं आयडेंटिटी कार्ड म्हणजे ओळखपत्र पोलीस खात्यामध्ये कार्यरत असल्याचं त्याच्या समोर धरलं आणि घाऱ्या घालून सांगितलं की आता याच्या पुढे मी तुमचा एकही शब्द ऐकून घेणार नाही. तुम्ही सरकारी कामामध्ये कृपया अडथळा आणू नका. मी आणि हे 2 बरोबर आलेले पोलीस आतमध्ये जाऊन तुमच्याकडे कुठे अफूची शेती आहे का याची खात्री करून घेणार आहोत आणि मला खात्री वाटते की ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला मगाचपासून बाहेरच्या बाहेर रस्ता दाखवायचा प्रयत्न करताय त्याच्यावरून या तुमच्या 3, 3.5, 4 एकरामध्ये कुठेतरी अफूची शेती असली पाहिजे. असं म्हणून पुन्हा एकदा आपल्या हातातलं वॉरंट आणि आपलं ओळखपत्र या घाऱ्या गानूच्या समोर फडकावून त्याचा दाब निर्माण करून हे निमकर साहेब आणि त्यांच्याबरोबर आलेले 2 पोलीस घाऱ्या गानूच्या विनवणीला भीक न घालता त्यांच्या ऑफिसमधून उठून मागच्या बाजूला जे दार होतं त्या दारातून या गोठ्याच्या दिशेने चालायला लागले. आता पहिल्या झटक्यामध्ये नजरेमध्ये घाऱ्या गानूने मेहनतीने 15-20 वर्षामध्ये जे काही उभं केलेलं होतं त्याच्यावरती निमकर साहेबांची करडी नजर फिरली. 50 गुरं, 10-5 गोठे, 20-25 माणसांची चाललेली लगबग आणि लक्ष्मीपुत्र म्हणावा असा हा सगळ्याचा मालक घाऱ्या गानू. एवढं सगळं बघता बघता नक्की आपल्याला काहीतरी इथे घबाड आणि गोम मिळणार ही खात्री निमकरांना झाली आणि निमकराने पावलं पुढे टाकायला सुरुवात केली. त्यांच्या मागे देवरुखातल्या चौकीतले 2 पोलीस जायला लागले आणि बघता बघता त्याने डाव्या बाजूनं एक खोपटी वजा घरासारखं बांधलेलं होतं. त्याच्या आजूबाजूला चांगली हिरवळ पोचलेली होती. असं जे घाऱ्या गानूच्या आवारातलं एक खोपट होतं त्या खोपटाच्या दिशेने जायला सुरुवात केली. आता त्या खोपटाच्या दिशेने हे 3 जण जात आहेत म्हटल्यावर घाऱ्या गानूचं काळीज आतल्या आत लकाकलं आणि पटकन त्याने बाहेर येऊन निमकर साहेबांना हाक जोरात मारून सांगितलं की साहेब डाव्या बाजूला जे खोपटासारखं बांधलंय त्याच्या बाजूला वैरण म्हणजे हिरवं गवत आहे तिकडे मात्र कृपया जाऊ नका. निमकरांना जे पाहिजे होतं तेच मिळालं. घाऱ्या गानूने स्वतः सांगितलं की जी हिरवळीच्या मागे दडलेलं खोपटासारखं बांधलेलं एक घर आहे त्या घराकडे तुम्ही जाऊ नका. साहजिकच निमकर साहेबाने बाकीचा सगळा प्रदेश आपल्या डोळ्यासमोरून हटवून घाऱ्या गानूने जिकडे जाऊ नका सांगितलं होतं त्या दिशेने आपला मोर्चा वळवला. पुढच्या 2-4 मिनिटांमध्ये त्या खोपटाच्या जवळ हे 3 जण म्हणजे निमकर साहेब आणि देवरुखातल्या चौकीतले 2 पोलीस येऊन पोहोचले. आता आपल्याला मोठं घबाड याच्या आतमध्येच मिळणार आहे याची जवळजवळ खात्री निमकर साहेबांना झालेली होती आणि म्हणून लपालप तो जो हिरवळीचा प्रदेश होता तो पायानी तुडवून ते आतमध्ये खोपटासारखं बांधलेलं जुनाट पद्धतीचं जे घर होतं त्या घराच्या दरवाजाच्या समोर निमकर साहेब उभे ठाकले. तो दरवाजा कडी घालून भक्कम बंद केलेला होता आणि आता या खोपटाच्या आतमध्ये आपल्याला पाहिजे असलेलं सगळं जणू काही ठेवून दिलेलं आहे. अशा आविर्भावामध्ये या निमकर साहेबाने धडाडीने उजव्या हाताने ती भक्कम कडी सरकवली, दरवाजा लोटला आणि त्या खोपटाच्या घराच्या आतमधल्या भागामध्ये
पहिलं पाऊल टाकलं. त्या खोपटाच्या आतमध्ये घाऱ्या गानूचा आवडता वाघ्या रेडा या तिघांची वाट बघत होता. जेव्हा हिरवळीच्या आसपास हे तिघ जण आले तेव्हा या वाघ्या रेड्याला या तिघांची चाहूल लागली होती आणि त्याने आतल्या आत थैमान घालायला सुरुवात केली होती. सुरुवातीला त्याने आपल्या पायाने जवळची जमीन उकडायला सुरुवात केली. ज्या दोरीने या वाघ्या रेड्याला बांधून ठेवलेलं होतं त्याला हिसडा मारायला सुरुवात केली आणि ज्या क्षणी निमकर साहेब कडी उघडून आतमध्ये आले त्याच क्षणी या वाघ्या नावाच्या रेड्याने आपलं दावं म्हणजे बांधून ठेवलेली जी दोरी होती ती एक हिसडा देऊन तोडले आणि आपले तलवारीसारखी लांब असलेली दोन शिंग निमकर साहेबांच्या रोखीने धरून आपल्या जागेवरून उडी मारून पहिलं पाऊल टाकलं. आपल्या अंगावर येणारं हे भयानक जनावर बघून निमकर साहेबांचे अर्ध्या क्षणामध्ये बोबडी वळली. त्यांच्या मागे जे देवरुखातल्या चौकीतून आलेले पोलीस होते त्यांनी निमकर साहेबांच्या अंगावर हा रेडा येणार हे कळल्याबरोबर मागच्या मागे धूम ठोकलेली होती. पुढच्या काही क्षणामध्ये निमकर साहेबांनी हातातली कागदपत्र पिशवी बॅग तिथे टाकून पाठ वळवले आणि ते त्या खोपटापासून लांब धावायला लागले. रेडा वाघ्या रेडा या तिघांच्या मागे लागलेला होता. आता वाचवा म्हणावं, ओरडा म्हणावं, याला आवरावं म्हणावं, काय म्हणावं हे काही कळेन असं झाल्यावर हे तिघ जण नुसत्याच ठोठो बोंबा करत त्या घाऱ्या गानूच्या गोठ्याच्या गेटाच्या दिशेने धावायला लागले. आतमध्ये झालेली गडबड घाऱ्या गानूच्या कानाने टिपलेली होती आणि म्हणून थोडंसं बाहेर येऊन घाऱ्या गानूने त्या खोपटाकडे पाहिलं तर त्या खोपटापासूनच्या अर्ध्या अंतरावर धावणारे दोन पोलीस, त्यांच्या मागे निमकर आणि त्याच्या मागे लागलेला आपला सैतानासारखा असलेला रेडा या घाऱ्या गानूला दिसलं. आता आपण काय करावं या बुचकळ्यामध्ये घाऱ्या गानू क्षणभरच पडला. तोपर्यंत हे पोलीस आणि निमकर साहेब धापा टाके जीवाच्या आकांताने ओरडत पायामध्ये जेवढं बळ होतं तेवढं सगळं एकत्र करून धावत पळत या घाऱ्या गानूपर्यंत येऊन पोचले होते. घाऱ्या गानूकडे दयार्द दृष्टीने हात वर करून या तिघांनी विनंती केली की या रेड्यापासून आम्हाला वाचवा. त्या क्षणी घाऱ्या गानूच्या आतला कोकणी माणूस जागा झाला आणि त्याने खिजवण्याच्या स्वरामध्ये या निमकर साहेबांना सांगितलं, माझ्याकडे काय मदत मागताय? तुमचं ते वॉरंट आणि आय कार्ड रेड्याला दाखवा. तुमचं ते वॉरंट आणि आय कार्ड रेड्याला दाखवा असं तारस्वरामध्ये सांगून घाऱ्या गानू तिथेच उभा राहिला. या तिघांनी मग घाऱ्या गानूच्या मागे आडोसा घेतला. समोरून धावत येणारा सैतानासारखा पिसाळलेला वाघ्या रेडा घाऱ्या गानूनं बघून तिथल्या तिथे थांबला. घाऱ्या गानूने जरासा आवाज चढवल्यावर मग तो रेडा उलटा फिरला आणि परत दुडक्या चालीने जात त्या खोपटामध्ये जाऊन निमूटपणे उभा राहिला. यथावकाश घाऱ्या गानूने विचारलं की बाबा आता तुम्हाला अजून जर काही तपासणी करायची असेल तर ती लगेच करून घ्या. आपल्या जीवाच्या भीतीने अजूनही थरथर कापणाऱ्या निमकरांनी आपला सगळा जो बडेजाव तोरा होता
तो घाऱ्या गानूच्या पायावर अक्षरशः लोटून दिला आणि कापऱ्या आवाजात ते म्हणाले की नाही घारू शेठ, मला कसलीच तपासणी करायची नाही, मी उद्याच्या उद्या रत्नागिरीला निघून जातो आहे. अशी ही सचोटीने धंदा करणाऱ्या घाऱ्या गानूच्या रेड्याची गोष्ट. माझ्या मनामध्ये गुंतून पडलेले किंवा रुतून बसलेले रेडे दोनच. एक ज्ञानेश्वरांचा रेडा, ज्याने ब्राह्मणांच्या समोर ज्ञानेश्वरांच्या आज्ञेने किंवा त्यांच्या तपस्येमुळे घडाघडा वेद म्हणून दाखवले, तो ज्ञानेश्वरांचा रेडा. आणि दुसरा, आता ज्याची गोष्ट मी आपल्याला सांगितली, तो आमच्या घाऱ्या गानूचा रेडा.